हवामान खात्याचा अल निनोचा अंदाज खरंच चुकला का? की निसर्गानंच यंदा हवामान मॉडेल्सना आणि आपल्याला चकवा दिलाय? असे अनेक प्रश्न पडावेत, शंका निर्माण व्हावी, अशीच काहीशी सध्याची परिस्थिती आहे। एका बाजूला अमरावती, यवतमाळ आणि आपल्या गडचिरोलीत नद्यांना महापूर येतोय, रस्ते पाण्याखाली जात आहेत, गावांचा संपर्क तुटतोय, तर दुसऱ्या बाजूला आजही देशातले तब्बल 50% जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत कोरडे ठाक आहेत। देशाचंच कशाला, आपल्या महाराष्ट्राचंच घ्या की जुलै महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात कोसळलेल्या या विक्रमी पावसानं तर आधी रडवणाऱ्या शेतकऱ्यांना नंतर अक्षरशः झोडपून काढलं। असं असलं तरी याच विदर्भ मराठवाड्यात अजूनही पावसाची मोठी तूट आहे, पण महाराष्ट्राला आता खरा धोका ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आहे। भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD आणि जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO यांनी अल निनो बाबत अतिशय गंभीर आणि धोक्याचा इशारा दिलाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान विभागानं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी नेमका काय अंदाज वर्तवलाय, अल निनोचा अंदाज चुकलाय का आणि जागतिक हवामान संघटनेनं काय इशारा दिलाय, त्याचंच बिटवीन द लाईन्स विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय TOD मराठी। सुरुवातीलाच आपण जुलै महिन्यात धो कोसळलेला पाऊस आणि हवामान खात्याच्या अंदाजाचं पोस्टमॉर्टम करू। तर आपल्या हवामान विभागानं 30 जूनला संपूर्ण जुलै महिन्यासाठी अंदाज वर्तवला होता। त्यानुसार अल निनो विकसित होत असल्यामुळे जुलैमध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहील आणि किमान 6% तूट राहील असा अंदाज वर्तवला होता। पण प्रत्यक्षात देशात जुलैमध्ये सरासरीच्या 101% पाऊस पडलाय, म्हणजे नेहमीसारखा पाऊस झालाय। विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये देशात 35% पावसाची मोठी तूट होती, ती जुलैच्या पावसानं बऱ्यापैकी भरून काढली आणि आता ही एकूण तूट 13%वर आली आहे। मग हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे चुकलाय का? तर या प्रश्नाचं सविस्तर आणि तांत्रिक उत्तर स्वतः भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी 31 जुलैच्या आपल्या पत्रकार परिषदेत दिले। त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाज पूर्णपणे चुकलेला नाही, तर इथं इंट्रा सीझनल व्हेरिएबिलिटी म्हणजेच एकाच महिन्यात होणाऱ्या स्थानिक हवामान बदलांचा मोठा प्रभाव दिसून आला। दीर्घकालीन पावसाचा अंदाज वर्तवणारी मॉडेल्स ही महिन्याच्या आत अचानक तयार होणारे कमी दाबाचे पट्टे अचूकपणे टिपू शकत नाहीत। जुलै महिन्यामध्ये अल निनो आणि MJO म्हणजे मॅडन जुलियन ऑसिलेशन हे दोन्ही घटक मान्सूनसाठी प्रतिकूल होते, पण बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे पट्टे आणि डीप डिप्रेशन यांनी या प्रतिकूल घटकांवर मात केली। साधारणपणे जुलै महिन्यात हे कमी दाबाचे पट्टे 13.5 दिवस सक्रिय असतात, पण यंदा ते तब्बल 24 दिवस म्हणजे दुप्पट सक्रिय राहिले। हे पट्टे संत गतीनं पुढे सरकले आणि त्यामुळं मध्य महाराष्ट्र आणि विशेषतः आपला महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस बरसला। डॉक्टर महापात्रा यांनी एक आणखी महत्त्वाची आकडेवारी देखील शेअर केली। त्यांच्या मते जुलै महिन्यात देशात अतिवृष्टीच्या 269 घटना तर मुसळधार पावसाच्या 918 घटना नोंदल्या गेल्या। गेल्या 5 वर्षातली ही सर्वाधिक आकडेवारी आहे। पण या पावसाचं वितरण इतकं असमान होतं की देशातले निम्मे जिल्हे आजही पावसाच्या तुटीचा सामना करतायत। मग ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी हवामान खात्यानं काय इशारा दिलाय? हवामान विभागानं 31 जुलैला प्रसिद्ध केलेल्या ऑफिशियल पत्रकानुसारच नैऋत्य मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 94% कमी राहील। 1971 ते 2020 या काळातल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याची पावसाची सरासरी 422.8 मिलीमीटर इतकी आहे आणि केवळ ऑगस्ट महिन्यापुरता विचार केला तर ऑगस्टची सरासरी ही 254.9 मिलीमीटर इतकी असून या महिन्यातही 94% कमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। या कमी पावसासोबतच तापमानात देखील मोठे फेरबदल आपल्याला बघायला मिळणार आहेत। हवामान खात्याच्या मते ऑगस्ट महिन्यात देशातल्या बहुतांश भागात कमाल तापमान, दिवसाचं तापमान आणि किमान तापमान, रात्रीचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यात देखील दक्षिण भारत आणि मध्य भारतात रात्रीच्या तापमानानं गेल्या 126 वर्षांचे उच्चांक मोडले होते आणि या भागात जुलैमध्ये पावसाची तूट देखील मोठी नोंदली गेली। तीच परिस्थिती आता ऑगस्ट मध्ये देखील देशभरात उद्भवू शकते असं हवामान खात्याचं म्हणणं आहे।
मग महाराष्ट्रासाठीचा अंदाज काय? तर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार जुलै अखेरच्या पावसानं मराठवाडा आणि विदर्भाला मोठा दिलासा दिलाय. सुरुवातीला मराठवाड्यात असलेली मोठी तूट आता बऱ्यापैकी भरून निघाली आहे. बीड, जालना, हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं तुटीची टक्केवारी कमी झाली. पण पावसाचा हा जोर फार काळ टिकणारा नाही. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 3 ऑगस्ट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरित्या ओसरेल आणि बऱ्यापैकी उघडीप बघायला मिळेल. ही उघडीप जवळपास आठवडाभरापेक्षा जास्त काळ राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कडक ऊन देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तरी नव्यानं कोणतीही मोठी हवामान प्रणाली किंवा कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही उघडीप आणि ऑगस्टच्या उर्वरित दिवसात कमी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या पिकांचं आणि उपलब्ध पाण्याचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आले. पण या सगळ्यात जागतिक हवामान संघटनेनं धोक्याची घंटा वाजवली आहे. काय आहे जागतिक हवामान संघटनेचा इशारा? जागतिक हवामान संघटनेनं म्हणजे WMOनं महिना अखेरीस 31 जुलैला अल निनो संदर्भामध्ये गंभीर इशारा दिलाय. त्यांच्या इशाऱ्यानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या काळात प्रशांत महासागरातला अल निनो अधिक तीव्र होईल आणि जगभरात तापमानामध्ये प्रचंड वाढ होईल. अल निनोच्या या वाढत्या प्रभावामुळे जगभरात पावसाचं चक्र पूर्णपणे बिघडणार आहे. काही भागात भीषण दुष्काळ तर काही भागात महापूर येण्याची शक्यता आहे, जी गोष्ट आपण जुलै महिन्यातल्या महाराष्ट्रातल्या पावसामध्ये देखील बघितली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तर अतिशय कठोर शब्दामध्ये जगाला सावध केले. ते म्हणाले, अल निनो आता आपल्या उंबरठ्यावर नाही तर तो थेट आपल्या घरात शिरलाय आणि तापमान वाढते. हा तर फक्त ट्रेलर आहे. कोळसा आणि जीवाश्म इंधनाचा वाढता वापर या संकटाच्या आगीत तेल ओततोय. आपण आत्ताच थांबलो नाही, सावध झालो नाही तर परिस्थिती आणखी जीवघेणी होईल. जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस जो इशारा देत आहेत त्याचा भारताशी आपल्याशी काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेडे ठरू शकता. हे म्हणजे अमेरिका इराणवर बॉम्ब टाकतंय, आपला काय संबंध आहे, त्यांचं घर जळतंय, जळू द्या म्हटल्यासारखंच आहे. आता तुम्हालाच नाही तर साऱ्या जगाला महात्मा गौतम बुद्धांचा, महात्मा गांधींचा शांततेचा, अहिंसेचा विचार आठवतोय. यशाचा मार्ग युद्धात नाही तर बुद्ध दाखवतोय. हेच या जागतिक पेचानं, युद्ध पेचानं अधोरेखित केले. त्यामुळं जागतिक हवामान संघटनेनं जो इशारा दिलाय तो बघूनच आपल्याला येत्या काळात अंतरून पाहून किती पाय पसरायचं हे ठरवावं लागणार आहे. पण कुठल्याही संकटात संधी असते असं म्हणतात. निसर्ग तर आपली परीक्षाच घेत असतो. या जागतिक हवामान संकटात भारतासाठी देखील असाच एक संधीचा, आशेचा किरण आहे. तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल IOD. सध्या तटस्थ असलेला म्हणजे न्यूट्रल असलेला IOD सप्टेंबर महिन्यात सकारात्मक होण्याची, पॉझिटिव्ह होण्याची शक्यता काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी वर्तवली आहे. जर IOD सकारात्मक झाला तर तो अल निनोचा नकारात्मक प्रभाव काहीसा कमी करून मॉन्सूनला मदत करू शकतो. पण तोपर्यंत म्हणजेच ऑगस्टमध्ये तरी अल निनोचा वरचष्मा आपल्या मॉन्सूनवर, पावसावर राहणार आहे हे नक्की. थोडक्यात काय तर जुलैमध्ये पाऊस झाला असला तरी पावसाळ्याचे पुढचे 2 महिने भारतासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी परीक्षेचे असणार आहेत. जुलैमध्ये हवामान खात्याचा अंदाज चुकला नाही तर तो अगदी अचूक ठरलाय. पावसाचं असमान वितरण हे अल निनोचंच एक लक्षण आहे आणि मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या पावसाच्या प्रचंड तुटीतून देखील हेच दिसतंय. समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने जुलैमध्ये आपल्याला तारलं, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी असलेला सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आणि वाढणारं तापमान बघता पाणी साठ्याचं योग्य नियोजन करणं हीच गोष्ट, हेच एकमेव पर्याय आपल्या हातात आहे. सध्या तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी आहे? तुमच्याकडे पाऊस पडतोय की उघडीप दिली आहे? पिका पाण्याची स्थिती काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पावसाच्या अंदाजासाठी कोणावर अवलंबून आहात? हवामान खात्यावर की जांभळं किती लागलेत हे सांगणाऱ्यांवर? कमेंट करून तुमचे अनुभव नक्की शेअर करा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळात शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी, पावसाच्या अधिकृत माहितीसाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.